हा मार्तंड देवस्थानाचा प्रवेशद्वार आहे आणि इथून आपल्याला सरळ वरती चढत जायला लागणार आहे. तर आपण चाललो आता गडावर चढत चढत वरती. खूप भारी मजा येते. सर्वजण नाचत नाचत चालले आहेत गडावर. तर आता जवळपास आमच्या घरातले देव 12 ते 13 वर्षानंतर जेजुरीला आले आहेत. तर आलं तर खूप मजा येत आहे इथे. सगळेजण नाचतात वगैरे. मी पाहू शकता पाठीमागं किती मजा करतात सर्वजण. तर आता आपण या पहिले गेटवर पोहोचलो आहोत. पाहू शकता आमच्यासोबत एक खंडोबा देवाचा एक बाळ आलेला आहे. तर इथून आता वरती चढत चढत चाललो आहोत. आता समोर तुम्हाला दिसत आहे तो मंदिर आहे. फुलं बेल घ्या नाही नारळवटी बेल फुलं घ्या देवाला पहिलं काही नारळवटी जाऊ ना फुलं वटी घ्यायची काही देवीला बाळू माणसाला वटी करायला. हा खंडेराय आमच्या सोबत आलाय वरती मंदिरामध्ये. आणि इथनं मंदिराचा मेन दरवाजा आहे. पाहू शकता मंदिराचा समोरचा दरवाजा. आता वरती पोचलो होता मी मंदिराच्या इथे. तर तुम्ही पाहू शकता इथे खूपच गर्दी आहे मंदिराच्या इथे. आज तुम्हाला माझ्या पाठीमागच्या बाजूस दिसत आहे तो खंडोबा देवाचं मंदिर आहे. तर तुम्ही माझ्या आजूबाजूला बघू शकता सर्व परिसर कसा आहे ते. इथं सगळीकडे तुम्हाला भंडारा दिसेल इथे समोरचा. तर चला तुम्हाला आता घेऊन जातो मी मंदिरामध्ये आतमध्ये मंदिराच्या. आता मंदिरामध्ये आरती चालू आहे तर आपल्याला थोडासा वेळ जाईल आतमध्ये जाण्यासाठी. तुम्ही पाहू शकता मंदिराचा समोरचा दरवाजा आहे आणि इथे आता आरती चालू आहे. तर आता आपण पाठच्या दरवाजामधून आतमध्ये जाणार आहोत. हे तुम्ही पाहू शकता इथे खंडा तलवार आहे आणि तुम्ही वाचू शकता ती तलवार तर इतिहास काय आहे ते तुम्ही पॉज करून वाचू शकता पूर्ण तलवारीचा इतिहास. आणि ती तलवार आहे. मंदिराच्या गेटच्या इथं आता आलो आहोत दरवाजामध्ये. आपल्याला इथून आता आतमध्ये जायचं आहे. आता आपण आतमध्ये आलो आहोत. आतमध्येला आजूबाजूचा परिसर तुम्ही पाहू शकता. मंदिरामध्ये आपल्याला शूटिंग करायची परमिशन नव्हती म्हणून तिथली आपण शूटिंग केली नाही.
तर तुम्हाला मी इथला आजूबाजूचा परिसर दाखवतो, तर ते बघा. इथे मालसा देवी राहायची. इथे आहे, तिथं वाचू शकता तुम्ही. तर आता आपण चाललो आहोत जुन्या जेजुरीला. तर तुम्हाला जो पाठीमाग रस्ता दिसत आहे तो जुन्या जेजुरीचा रस्ता आहे. नवीन जेजुरीवरनं 3 किलोमीटर दूर आहे जुनी जेजुरी. तर चला तुम्हाला दाखवतो मी जुनी जेजुरी. आपण लवकर नसतो तर अजून काम लवकर. जुन्या जेजुरीला जाण्यासाठी आता पहिला दरवाजा आपल्याला लागलेला आहे. रस्ता थोडा खराब आहे चालण्यासाठी. इकडे अजून नवीन बांधकाम झालं नाही, अर्ध्या रस्त्यातच नवीन बांधकाम झालंय, पूर्ण बांधकाम झालं नाही इकडचं. ज्याला कोणाला इथं मनात इच्छा असेल तर अशी दगडं रचून त्यांनी इच्छा मागावी. ही मी अशी दगडं रचलेली आहेत, तुम्ही पाहू शकता किती आहेत ती. वर काय खाण्यापिण्याच्या वस्तू आणण्यासाठी अशा या मुक्या प्राण्यांचा वापर करतात. बघा, हे असं सामान आणण्यासाठी. आपण भानुबाईच्या मंदिराच्या इथं पोहोचलो आहोत. तर आता आपल्याला अजून सरळ जायचं आहे त्या कोपऱ्यापर्यंत. चला जाऊया, आपलं तर टाईम खूप कमी आहे, आपल्याला अजून खूप काही एक्सप्लोअर करायचं आहे. चला आपण जाऊया पुढे. मंदिरात दर्शन घेताना जाता तुम्हाला शूट दाखवतो मी. इथं जाताना गेटवर असं काही बघायला भेटलं. हे असं आपल्या मंदिरांवर तरी आपलं नाव वगैरे टाकत जाऊ नका. बघा, तुम्ही पाहू शकता मंदिराचा गेट आहे आणि त्या गेटवर पोरांनी नावं टाकलेली आहेत. असं काही करत जाऊ नका, हे खूप वाईट आहे करणं. खूप चालून खूप थकलो आहोत, कारण की पायात चप्पल पण घातली नाही आहे. सर्व लोक बुटं घालून, चप्पल घालून, सँडल घालून चालतात, पण आम्ही आमचे बूट वगैरे आमच्या रूमवरच ठेवले आहेत. चालून खूप थकलो आहोत. आता कुठेतरी थोडासा होप्स आलाय की समोर मंदिर दिसतोय. तुम्ही पाहू शकता समोर मंदिर दिसत आहे. आता कुठं मंदिराच्या इथं पोहोचलो आहोत. आता डायरेक्ट तुम्हाला वरती गेल्यावरच दाखवतो की जुनी जेजुरी पहिले कशी होती ती. आता आपण जुनी जेजुरी इथे आलो आहोत. तुम्ही पाहू शकता हा जुनी जेजुरीचं मंदिर आहे. इथं किती गर्दी आहे. खऱ्या जेजुरीला श्री स्वामी समर्थांचं पण मंदिर आहे. आता आपण इथं जेजुरी गडावर पंचलिंगी महादेवाच्या मंदिरात दर्शनासाठी आलो आहोत. ही आहे पंचलिंगी महादेवाची पिंड. आपण इथं गाड्यावर आलो. इथं वाघ्या मुरलीचा खेळ चालू आहे, तुम्ही पाहू शकता.
इथं छोटंसं गडावर मंदिर आहे वीरभद्राचं. तर आपण ही आजची व्हिडिओ इथेच संपवतो. लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. प्लीज यार सपोर्ट करा, सबस्क्राईब करा.